नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा डेली मिनी ब्लॉग आहे आपला दिवस 16वा. तर आपलं स्टॉक ऑलमोस्ट रेडी झालेलंच आहे, म्हणजे पॅकिंग पण चालू आहे पुण्याची. त्यात हे काहीतरी नवीन आलं. तर विचारूया मॅडमला हे काय आहे. आपल्याकडे आता नवीन आहे ना, अपडेट झालेला आहे पैठणीचा फॅब्रिक आणि त्याच्यात नवीन नवीन कलर आले. हा एक कलर आहे, छान छान कलर आले आणि व्हरायटी पण छान आहे. आपलं ईशास क्रिएशनचं मोदी जॅकेट साठी आहे ते बॉईजच्या आणि ब्लाउजेस साठी आहे. ऑलमोस्ट आपले पैठणीसाठी तर खूपच विचारात होते. कलर खूप छान आहे. कलर्स तर खूप आले तिथे. आता काय काय पैठणी जॅकेटमध्ये येते आणि काय काय ब्लाउजेसमध्ये हे तर आपला येणाऱ्या रीलमध्ये तर समजणारच आहे आपल्याला. तर पैठणीमध्ये टोटल व्हरायटीज खूप आल्यात. तर आपण आता चाललो आहे शॉपला, कारण की शॉपला पण कस्टमर चालू आहेत, इव्हन स्टिचिंगला पण चालू आहेत आणि रेडीमेड पण होते. तर बघूयात. तर शॉपमध्ये पोचलेलोच आपण. तितक्यात ड्रेस स्टिचिंगला कस्टमर आलेलेच नुकतेच. सो त्यांचं पण काहीतरी चांगलंच म्हणजे डिसेंट पॅटर्न होतं. आणि हे आपले डेलीचे कस्टमर आहेत. ब्लाउजेस परत ड्रेसेस वगैरे आपल्याकडे स्टिच करतात. तर ओव्हरऑल मास्टरनी बिलिंग मेजरमेंट्स वगैरे घेतलं. त्यासोबतच आपले लेडीज ज्या स्टाफ आहे तो फॅब्रिक वगैरे नीट लावून, पेपर वर्क नीट करून, एंट्री वगैरे जशी आपण कारखान्यात बघितली तशी सेम एंट्री करून शॉपमधून कारखान्यात पण पाठवून देतात. सो त्या दिवशी मास्टरनी एक कटवर्कचं काम घेतलं. ते फॅमिली कॉम्बोचं होतं. तो फॅमिली कॉम्बो पण तुम्हाला दाखवतो. तर मास्टर कटवर्क करण्यासाठी ती मशीननी नीट फॅब्रिकला लावून घेतलं, म्हणजे ओव्हरऑल थ्रेड्स वगैरे निघायला नको म्हणून. त्यानंतर कटवर्क स्टार्ट केली मास्टरने. सो इथे कटवर्क स्टार्ट झाली आहे, तर बघू शकता तुम्ही. तर ओव्हरऑल बारीक फिनिशिंगनी काम चालू आहे मास्टरचं पण. नीट अशा फ्रेमला लावून वगैरे नीट, कारण की हा पॅचवर्क द्यायचा आहे. तर हा जसा फॅमिली कॉम्बो रेडी होतो मी तुम्हाला शो करीनच एका डेली मिनी ब्लॉगमध्ये. तर आपण आजचा डेली मिनी ब्लॉग इथेच संपूया. त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.